उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे। महायुतीच्या शपथविधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईमध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हे देखील देवगिरीवर पोहोचलेले आहेत। आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत, तर अजित पवार देखील आज शपथ घेणार आहेत उपमुख्यमंत्री पदाची। आणि त्याआधी अजित पवारांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांच्या देवगिरी या बंगल्यावर पोहोचले आहेत। पण असंही म्हटलं जाते की महायुतीमध्ये एवढं प्रत्येकच पक्षाला चांगलं मॅन्डेट मिळालेलं आहे, प्रत्येकाचा स्ट्राईक रेट चांगला आहे। अशा वेळी खाते वाटपावरून काही नाराजी आहे आणि त्याच्यामुळे इतर सगळ्या मंत्र्यांचा शपथविधी बाजूला ठेवून केवळ 3 जे प्रमुख नेते आहेत त्यांचा शपथविधी होतोय। असं माझ्यापर्यंत तर आमच्यापर्यंत तर काही दिसून येत नाही, पण स्पर्धा इच्छा असणं स्पर्धा असणं हा स्वाभाविक आहे। पण आजच्या घडीला हे एकदा झालं की आमदारांचे शपथविधी त्यातून मंत्री वगैरे सगळं नागपूर अधिवेशन पूर्वी होईल असं दिसतंय। तुम्ही देवगिरीतून जाऊन आला, आतमधलं वातावरण कसं आहे, दादांचा मूड कसा आहे सध्या? मूड चांगला आहे, उत्साहाचा आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये फार मोठा उत्साह आहे। थँक्यू। तर आपण बघतो की देवगिरीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे। सगळेच नेते खरं तर अजित पवार यांना भेटण्यासाठी येत आहेत आणि एकूण त्याच्याचमुळे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।